विष्णू सहस्रनाम चिंतन मला 92 श्लोकापर्यंत आपण बघितलंय. एकेका नामाचा अर्थ बघितलाय. आता श्लोक 93 बघूया. आधी श्लोक वाचते. अमानी मानदो मान्य लोक स्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधरा धराहा. या श्लोकातलं पहिलं नाम अमानी आणि क्रमाप्रमाणे 747 नाम. ओम अमानिने नमः. अनात्मवस्तुषात्मा विमानो नास्त्यस्य स्वच्छ संवेदनाकृतीर्ती अमानी. अमानी मानी म्हणजे अभिमान असणारा, मान असणारा, आणि अ लागलाय नकारार्थी म्हणून अभिमान नसलेला अमानी. मान सन्मानाची इच्छा नसलेला. भगवान शुद्ध ज्ञानस्वरूप असल्यामुळेच अनात्म जडमाईक अशा वस्तूंविषयी त्याला अभिमान नाही किंवा नसतो. आपल्या दिव्य स्वरूपाने पूर्ण ज्ञान असल्याने, भगवंताचं ज्ञान कसं आहे, दिव्य आहे, आणि दिव्य स्वरूपाने त्याचं ज्ञान पूर्ण असल्यामुळे शरीर मन बुद्धीसारख्या अनात्म वस्तूंबद्दल त्याला मुळीच खोटा अभिमान नसतो. आणि म्हणून भगवंताचं एक नाम अमानी आहे. अमानी मानदो अमान्य हे एक त्रिक आहे. या श्लोकातला जो अर्धा चरण आहे हे एक त्रिक म्हटलंय. या त्रिकामध्ये तुम्हाला सन्मान्य व्हायचे असेल तर स्वतः मानाची अपेक्षा करू नका, हेच जणू सांगायचंय. मानापानाच्या जागा सोडून सेवेचे कामं करा. हलकी सलकी नको. उष्टी खरकटी काढण्याच्या सारखी सेवेची कामं आवडीने उचला. बहुमानाच्या जागा दुसऱ्यांना द्या. थोरा मोठ्यांचे स्वागत करणे, नजराणा अहेर घेणे असली उंची गौरवाची कामे मानप्रिय शिष्टांना विशिष्टांना द्या. असा सदाचार तुम्ही पाळल्यास लोकांना तुम्ही मान्य व्हाल. पण हे होत नाही आपल्याकडनं. आपण दुसऱ्यांचं स्वागत करत नाही, किंवा स्वागत याचा अर्थ थोडंसं मनामध्ये खट्टूपणा असतोच. कोणाला गौरव करणं, कोणाला विशिष्ट मान देणं हे कमी असतं आपल्याकडे. कारण थोडासा आपल्याजवळ एक अभिमान असतोच आपल्याकडे, अरे मी पण काही कमी नाही आहे, हा जो असतो. पण भगवंत म्हणतात आहे की थोरा मोठ्यांचे स्वागत करणं, त्यांना नजराणा आहेर देणं, उंची गौरवाची कामं करणं आणि शिष्टांना विशिष्टांना असं देणं, हा खरोखर म्हणजे अमानीपणा होय, अभिमान नसणे स्वतःबद्दलचा. असा सदाचार जर पाळला तर मग लोक तुम्हाला मान्य करतील. आणि जेव्हा अग्रपूजेचा प्रसंग येईल तेव्हा भल्या भल्यांना बाजूला सारून अमानी मानद कृष्णाप्रमाणे तुमची सन्मान्य म्हणून अग्रपूज्य म्हणून पूजा होईल, हे जणू ते सांगायचं आहे. कारण भगवंताला डावलून ज्यावेळेस भगवंताला अग्रपूजेचा मान देण्याचा प्रसंग जेव्हा आला होता, युधिष्ठिराने केला, शिशुपालाला डावललं होतं. पण जेव्हा अशी वेळ आली तेव्हा शिशुपालाचे पाप भरलेलेच होते. आणि मग त्यावेळेस भगवंताने मग जो त्यांनी अपमान केलेला होता, तो जणू काही 100 अपराध त्याचे आतापर्यंत जे पोटात घातले होते त्याचा विचार करून मग आता त्यांनी ते सहन केलं नाही आणि त्याच्यावर चक्र चालवलेलं. म्हणजेच हे जे अग्रपूजेचा मान भगवंताला मिळाला होता, कृष्णाला मिळाला होता, हा का? कारण आधी त्यांनी सगळ्यांशी त्या पद्धतीने त्याची वागणूक होती. सगळ्यांना त्याने प्रेमाने आपलंसं केलेलं होतं आणि म्हणून त्याला तो मान मिळालेला होता. या त्रिकामध्ये अमानी मानदो मान्य, या त्रिकामध्ये जणू भगवान कृष्णाचे अनुकरणीय असे चरित्र आहे, रहस्यमय सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण जो इतका लोकप्रिय झाला आहे त्याचं रहस्य खरोखर त्याच्या या अमानी मानद अरण्यामध्येच नाही का? या अमानी मानद कृष्णाने गीतेमध्ये ज्ञानाची जी 20 लक्षणे सांगितली आहेत त्यात पहिलं लक्षण आहे अमानित्वम दंभित्वम. हा जो श्लोक आहे 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणे आहेत, त्याच्यामधलं पहिलं आहे अमानित्व. हे इथे स्मरणीय आहे. गीतेच्या 13व्या अध्यायातला हा श्लोक खूपच महत्वाचा आहे. ही सगळी ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहे यामध्ये. अमानित्वम दंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. 7वा श्लोक आहे हा, की आपल्यामध्ये श्रेष्ठतेचा भाव नसणे, अमानित्व. पुन्हा अदंभित्व म्हटलंय, म्हणजे दिखावीपणा नाही,
अहिंसा, क्षांती, आर्जव, आचार्योपासना म्हणजे गुरुसेवा, शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी, स्थैर्य म्हणजे स्थिरता आणि आत्मविनिग्रह म्हणजे मनावर ताबा असणे, ही सगळी सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं म्हणजे अमानित्वम, आपल्यामध्ये मानीपणाचा अभाव असणे, याला अमानित्व म्हटलंय. वर्ण, आश्रम, योग्यता, विद्या, गुण, पद इत्यादीच्या अनुषंगाने आपल्यामध्ये मोठेपणाचा भाव असतो की मी मान्यवर आहे, आदरणीय आहे. पण हा भाव जो असतो हा या शरीराशी तादात्म्य झाल्यामुळे उत्पन्न होत असतो. हा मानीपणा राहण्याने साधकाला वास्तविक ज्ञान प्राप्त होत नाही. हा मानीपणा साधकात जितका कमी राहील तितकं शरीराचं महत्त्व, आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांचं महत्त्व मग थोडं कमी होतं आणि असायलाच पाहिजे. कारण आपल्यामध्ये जो भाव असतो हा दुसऱ्यांना ओळखता आला पाहिजे. पण आपण निगर्वीपणे अमानीपणाने प्रत्येक कार्य करत जाणं हे महत्वाचं आहे. संत नेहमी सर्वांना मान देणारे असतात आणि स्वतः अमानी असतात, म्हणजे मान मिळवण्याविषयी इच्छारहित असतात ते. त्याचप्रमाणे साधकांनी सुद्धा अमानीपणा समाप्त करण्यासाठी नेहमी दुसऱ्यांना मान, आदर, सत्कार, मोठेपणा देण्याचा स्वभाव बनवला पाहिजे. आणि असा स्वभाव जेव्हा दुसऱ्या कोणा ना कोणा दृष्टीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजेल तेव्हाच होऊ शकेल. प्रत्येक मनुष्य भिन्न भिन्न स्वभावाचा असला तरीही कोणते ना कोणते वैशिष्ट्य त्याच्याजवळ असतंच. त्यामुळे मीच फक्त श्रेष्ठ हा जो अभिमान असतो हा नको. कारण प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतातच, विद्या असते, बुद्धी असते, योग्यता असते. म्हणून कोणालाही तुच्छ न लेखणे हे महत्वाचं आहे. पण देहादी अभिमानातूनच सर्व दोषमूल अज्ञान अंकुरत जातं. म्हणून मान नसणे हे ज्ञानाचं पहिलं लक्षण सांगितलेलं आहे. परमात्मा हा सदैव आत्मतत्वानेच वर्तत असल्यामुळे त्याला देहादिमान आढळतच नाही, त्याच्यामध्ये शिवतही नाही त्याला. म्हणून म्हटलंय की त्याने जरी तिन्ही लोक मारून टाकले तरी तो हिंसा करीत नाही, वा त्या हिंसा कर्माच्या पापाने तो बद्धही होत नाही, तो पापीही ठरत नाही. कारण त्याच्या ठाई बालकाप्रमाणे अहंकार नसतो, फलहेतू वा उद्देश नसतो. अशा अर्थानेच भगवंत कसा आहे, अमानी म्हटलेला आहे. तो जे करतो ते चांगल्या कारण्यासाठीच करत असतो. कुठलंही कार्य जेव्हा अवतार कार्यात येतो तेव्हाही सुद्धा. आणि एरवीही परमात्मा हा मानी नाही तर अमानी आहे. श्लोक 93, 748 नाम बघतो आपण. मानदहा. ओम मानदाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करतात, स्वमायया सर्वेषां मनात्मस्वात्मभिमानं ददाति भक्तानां सत्कारं मानं ददातीति तत्त्वविदात्मनात्म स्वात्माभिमानं खंडयतीति वा मानदः. मानदचा अर्थ आहे मान आणि द असे दोन त्याच्यामध्ये पद आहेत. मान म्हणजे मान आणि द म्हणजे देणारा, मान देणारा मानद, किंवा मानाचे खंडन करणारा असाही अर्थ केला जातो. दचा अर्थ खंडन करणे असाही मागच्या 1-2 वेळा आपण बघितलेले आहे हे करत असताना काही नामांच्या बाबतीत. भक्तांचा सन्मान करणारा किंवा भक्तांविषयी सन्मान बाळगणारा, दुर्जनांच्या अभिमानाचा नाश करणारा म्हणून मानद. दोन्ही अर्थाने भक्तांचा सन्मान करणारा मानद आणि दुर्जनांच्या अभिमानाचा नाश करणारा तो मानद. किंवा स्वमायया, आचार्यांनी भाष्य केलं आहे की स्वमायया सर्वेषां अनात्मस्वामात स्वात्माभिमानं ददाति. आपल्या मायेने ज्ञानाला आच्छादित करून जीवाच्या ठिकाणी अनात्म वस्तूंविषयी वैयक्तिक माईक गोष्टी, मी आणि माझे असा सगळा अभिमान उत्पन्न करणाराही तोच मानद. आपल्या खऱ्या भक्तांचा गौरव करतो तो मानद या अर्थाने तर घेता येईलच. पण संस्कृतमध्ये द या मूळ धातूचा अर्थ दलन करणे, चूर्ण करणे हाही आहे. याआधी पण आपण याचा अर्थ बघितला होता. आपल्या भक्तांचा खोटा अभिमान तो नाहीसा करतो.
तत्त्वविदात्मनात्म स्वात्माभिमानं खंडयतीति मानदः. जे खंडयती, जो दूर करतो, खंडन करतो, नाश करतो, तोही मानद. आणि भक्तानां सत्कारम मानम ददाती, असाही मानद. खरं तर परमात्मा सर्वांना समबुद्धीने म्हणजे आत्मरूपाने पाहत असतो. हे पुन्हा पुन्हा गीतेतही आपण बघितलेलं आहे. गीतेच्या 6व्या अध्यायात सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धीर विशेष्यते. समबुद्धी असणारा कसा असतो याचं वर्णन करत असताना भगवंतानी म्हटलं होतं की सुहृन्मित्रार्युदासीन, त्याला हा शत्रू किंवा तो मित्र, युदासीन मध्यस्थ, उदासीन म्हणजे तो उदासीन किंवा हा मध्यस्थ, हा द्वेष्य किंवा याचा मला राग येणार अशा अर्थाने, हा द्वेष्य, हा बंधू, हा बंधू याचा अर्थ लोभाचा, माझ्या प्रेमाचा, अथवा हा पुण्यशील, साधू अपिच पापेषु. साधू म्हणजे हा पुण्यशील आहे, सदाचारी आहे, आणि दुसरा पापेषु म्हणजे दुराचारी आहे. असा कुठलाही भेद या समबुद्धी असणाऱ्यामध्ये नसतो. आत्मसंयम योग हा अध्याय समजावत असताना या सगळ्याची वर्णन आलेले आहे. कसा असतो आत्मसंयमी समबुद्धी, की तो सर्वांना आत्मतत्वानेच पाहतो. त्यांच्यावरील इष्ट अनिष्ट उपाधींना तो ओळखीत नाही. त्या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत. उपाधीच्या आत असणारे जे चैतन्य आहे, गुप्त आहे, कुटस्थानी आहे, आणि जे सर्वगत आहे त्याला तो पाहतो. आणि ह्याचंच नाव मग मानद. अशांना तो मान देणारा आहे. जो दिव्यातील ज्योतीला पाहत नाही, तो दिवा काय पाहतो? दिव्याची कदर करतो. प्रत्येक जीव किंबहुना वस्तू म्हणजे पांढरा, निळा, जांभळा, हिरवा, पिवळा, तांबडा, नारिंगी दिवा आहे. प्रत्येक वस्तू जे म्हटलेलं आहे ती सगळी काय म्हणजे प्राणी मात्र या अर्थाने सगळे पांढरा, निळा, जांभळा, हिरवा, नारंगी हा जणू काही दिवा आहे. आणि या नाना रंगाच्या दिव्यामध्ये एकच एक निरंजन ज्योत तेवत आहे. म्हणून म्हटलंय की जो दिव्यातील ज्योतीला पाहत नाही, मग त्या दिव्याला काय तो जाणणार, दिव्याची काय कदर करणार? हे आधीचं वाक्य आपण जे म्हणतं ते या अर्थाने. मग या एकच एक निरंजन ज्योतीला जो ओळखतो तोच दिव्याचा मान करतो म्हणावायचा, आणि त्यालाच मानद म्हणावायचे. बाह्य रंगाने जो त्यांच्यात उच्च नीचता कल्पितो तो वस्तूचा, आत्मप्रकाशाचा जणू काही अवमानच करतो म्हटलं तरी चालेल. कारण समोरची व्यक्ती कशी आहे याच्यामध्ये भेदभाव जो करतो, गरीब आहे का श्रीमंत आहे, किंवा उच्च जातीतली आहे की कमी जातीतली आहे, अधिकार याचा कसा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जो भेद बघतो तो काय म्हणतात त्यांनी, आत्मप्रकाशाचा तो अवमानच करतो, म्हणजे आत्मतत्वाचा अवमान करतो. यच्च किंचित जगत सर्वं व्याप्य नारायण स्थितः. सर्वगत का म्हटलं आधी, तर हाच सगळीकडे व्यापून आहे नारायण. परमात्मा असा आहे की जो कोणाचाही अवमान करीत नाही, तो सर्वत्र एकतत्वच पाहतो. कारण ही सगळी जी आहे सृष्टी निर्माण केलेली, सृष्टीत जे जे काही आहे हे सगळी त्याचीच लेकरं आहेत. त्यामुळे खरं तर तो कधीही आत्मावमानकारी न होता, कोणाचाही अपमान न करता, अवमान न करता, कोणाचाही द्वेष न करता, ही सगळी माझीच लेकरं आहे असं तो समजतो. त्यामुळे खरं तर तो कधीही कोणाचाही अपमान करीत नाही, म्हणजे मानहानीचा तो कधीही कोणाचाही अपमान करीत नाही. जो मानार्हांचा मान करतो, पण जे मानार्ह आहे, मानार्ह म्हणजे गौरव करण्यायोग्य आहे, त्यांचा तो मान करतोच, म्हणूनही तो मानद. पण इतरांचाही तो कधीही त्यांना डावलत नाही. ते सगळी त्याची लेकरं समजून त्यांना जे जे हवंय ते तो देत राहतो. असा हा अमानार्ह आहे. त्या अनात्म वस्तूची सदैव मानखंडनाच तो करीत असतो. आणि म्हणूनही म्हणजे मानम द्यति खंडेति वा इति मानदः.
अशा उत्पत्तीने जो मानही देतो आणि जो दुराचार्यांचा अहंकार सुद्धा खंडन करतो, दोन्ही अर्थाने तो कसा आहे? मानद. शंकराने दक्षाला मान दिला नाही. त्याचे रहस्य सतीला समजावून सांगतात येते. प्रत्युद्गम प्रश्रयाणि विवादम विधीयते साधु मिथस् सुमध्यमे प्राज्ञे परस्मै पुरुषाय भूयसे गुहाशयायैव न देह मानिने. जेव्हा कोणी विद्वान पुरुष सत्कार करण्यास उभा होतो, नमस्कार करतो, तो प्रत्येकाच्या हृदयस्थ परमात्म्याला अष्टाला नमस्कार करत असतो. व्यक्तीच्या शरीराला नमस्कार करीत नाही. विशुद्ध अंतःकरणाचं नावच वासुदेव आहे आणि वसुदेव ही हृदयाची काय आहे? भावभूमी आहे. भगवंत तर आपल्या भक्ताच्या दिव्य प्रेममयी सेवेने प्रसन्न होऊन आपल्या इच्छेने, आपल्या अंतरंगी शक्तीने प्रगट होतात. असा हा कोण आहे? मानद. म्हणून भगवान विष्णूंचं एक नाम सांगितलं इथे, मानद. श्लोक 93. 749 नाम बघतो आपण. मान्य. ओम मान्याय नमः. सर्वैर माननीय पूजनीय सर्वेश्वरत्वादिती मान्य. सर्वांना माननीय, पूजनीय, आदरणीय म्हणून श्री विष्णूंचं एक नाम मान्य होय. आचार्य शंकराचार्य म्हणतात की ज्याने परब्रह्माचे ज्ञान करून घेतले आहे तो आदरणीय व जगतामध्ये माननीय आहे. असे कितीतरी आहेत की ज्यांनी परब्रह्माचं ज्ञान करून घेतलेलं आहे, त्यांना मान दिला जातो, ते आदरणीय असतात, माननीय असतात. तर मग जो या संपूर्ण ब्रह्मांडाचा अंगभूत आधार आहे, ज्याच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने प्रत्येक जीवाला जगतातील वस्तूचे, प्राण्यांचे विविध अनुभव घेता येतात, तो स्वतः किती पूजनीय असेल. आणि म्हणून तो मान्य आहे. म्हणजेच मागचं नाम अमानी, त्यानंतर मानद असं होता. आणि जो असा सगळा आहे, अमानी आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा मान त्याला लागत नाही. जो दुसऱ्यांनाही मान देतो तो मान्यच म्हणायचा. म्हणजेच तो सर्वमान्य होय, विश्वाच्या मानास पात्र होय. जगामध्ये राजमान्य, लोकमान्य इत्यादी मान्यता आढळतात, परंतु जो युगपत सर्वांनाच मान्य आहे असं कोण आहे? जगात हा याला मान्य नाही, तो त्याला मान्य नाही, असा परस्पर विवाद चालू असतो. कारण कितीही राजमान्य म्हटलं किंवा लोकमान्य म्हटलं तरी काहींना तो राजमान्य असतो किंवा काहींना तो लोकमान्य असतो, सर्वांनाच असेल असं नाही. म्हणजे तिथे परस्पर विवाद चालूच असतो. हे सगळे विचार बाह्य उपाधींना धरून होतात. उपाधी जी आहे, शरीर, सगळं त्यावरूनच ते सगळ्या बाह्य उपाधींमुळेच हे सगळे विवाद होतात. परंतु स्वात्म्याविषयी मात्र कोणाचाही विरोध असत नाही, तो प्रत्येकालाच मान्य आहे. मी मला आवडत नाही, मी मला मान्य नाही असं कोणी स्वप्नात तरी म्हणेल का? तो जो सर्वांचा स्वात्मा, निरुपाधी परमात्मा, यत्र विश्वम भवती एकनिडम, तोच मान्य, म्हणजे तोच सर्वमान्य होय. जागृत दशेतील व्यवहारामध्ये प्रत्यक्षच परस्पर भेद, विरोध, विग्रह आपण पाहतो, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये. स्वप्न देशामध्येही त्याचं लोण पोचलेलं आहेच. स्वप्नावस्थेत तिथेही नानात्व आणि तज्जनित भय भावना विद्यमान असतेच. स्वप्नात जर चोर आले आणि आपले धन लुटीत नसला, वाघ आपल्याला फाडून खात नसला, तरी प्रत्यक्षवत आपल्याला त्याचं भय सतावितच असतं. आपण चोर चोर, वाघ वाघ उसणावतच असतो. दिसला फक्त चोर तरी सुद्धा काही त्याने आपल्याला लुटून नेलं असं नव्हे, पण मनात ती कल्पना, वाघ आलाय असं वाटतंय, अर्थात त्यांनी काही आपल्याला फाडून खाल्लेलं नसतं प्रत्यक्षवत, परंतु तरी भय आहेच. म्हणून आपण चोर चोर, वाघ वाघ म्हणून उसणावतो. परंतु सुषुप्तीमध्ये हे सगळं भयावह द्वैत मावळते. तिथे वाघ आणि बकरी, साप आणि मुंगूस आपलं भिन्नत्व टाकून देऊन एकच होऊन जातात. तिथे साप साप राहत नाही, वाघ वाघ राहत नाही. जागृतीनंतर सर्व एकाकार होऊन जातात, एक जीव होऊन जातात. असे जे ते परम ऐक्य तेच मान्य होय, मानार्ह होय, म्हणजे मान देण्यायोग्य होय, आणि तेच अग्रपूज्य होय. त्या परमसाम्य पदाहून
अधिक मान्य, अधिक पूज्य दुसरं काहीच नाही. श्लोक 93. 750 नाम बघतो आपण. लोकस्वामी. ओम लोकस्वामिने नमः. चतुर्दशानाम लोकानाम ईश्वरत्वात् लोकस्वामी. 14ही भुवनांचा स्वामी आहे तो आहे. चतुर्दशानाम लोकानाम म्हटलंय म्हणजे 14ही भुवनांचा स्वामी तो लोकस्वामी हा परमात्मा होय. परमात्मा हा मान्य म्हणजे सर्वमान्य आहे, कारण शेवटी सर्व विश्व त्याच्याच ठायी लीन होते. त्याच्या विरुद्ध ते काही करू शकत नाही. ही त्याची सर्वंकष सत्ता लौकिक भाषेमध्ये लोकस्वामी म्हणून प्रकट केलेली आहे. हा लोकस्वामी लोकरक्षणासाठी वारंवार अवतरतो, पण त्याला सर्वजण ओळखू शकत नाही. काम क्रोध परायण विश्वद्रोही लोक आपली दंडेली चालू दिली जाते असे पाहून आपणच या लोकांचे स्वामी आहोत अशी गैरसमजूत करून घेतात. काही जे असतात विश्वद्रोही किंवा लोकांवर दंडेली चालवणारे, सत्ता चालवणारे जे असतात असे काही, ते स्वतःला लोकस्वामी समजतात. खरं तर ही त्यांची गैरसमजूत असते. या विश्वामध्ये एक अचिंत्य अदृश्य शक्ती सर्व विश्वाचं संगोपन नियमन करीत आहे. हे ते अनेकदा आपल्या दंडेलीला यश मिळेल असं पाहून सगळं विसरून गेलेले असतात. असे लोक आपल्याला मिळालेल्या क्षमतेची ते जाणीव बाळगीत नाहीत, आणि परंतु जेव्हा त्यांचे शत अपराध पूर्ण होतात तेव्हा मग ही परमेश्वर शक्ती वेळ पडली तर त्यांचा शिरच्छेद करायलाही मागे पुढे बघत नाही. सज्जनांवर म्हणजे जीववत्सल जनावरांवर हा लोकस्वामी नेहमी अनुग्रह करतो. ईश्वर अपराधी जनांना आपलं जीवन सुधारण्यासाठी खरं तर भरपूर वाव देत असतो. तो निग्रहानुग्रहाची उतावीळ करीत नाही, पण योग्य समयी जर का या लोकांनी आपले अपराध कमी केले नाही किंवा आपला दुष्टपणा कमी केला नाही तर मग त्या दुष्टांचा निग्रह करून मग साधू परित्राणाय आणि भक्तानुग्रह केल्या वाचून हा राहत नाही. म्हणून त्याला लोकस्वामी म्हटलंय. रक्षण तर तो करतो सगळ्यांचा, लोकांचा तो स्वामी आहेच, पण अशाही प्रकारे सज्जनांचं रक्षण करून, भक्तानुग्रह असणाऱ्यांचं रक्षण करून दुष्टांचा तो नायनाट करायलाही मग मागे पुढे बघत नाही. त्यांना तशी संधी देतो आधी, परंतु त्यांनी जर आपलं कार्य, दुष्टपणाचं कार्य थांबवलं नाही तर मग त्याचा त्यांना शासनही दिल्याशिवाय हा राहत नाही. म्हणून हा लोकस्वामी. एवढा धीर ज्यांना नसतो असे लोक काय असतात, देवाला बोल लावित असतात. कारण त्यांना हे कळत नाही काही, आणि मग काही वेळा असं समजतात या रे जगामध्ये देव नाहीच, देव काय झोपलाय का, जगात आहे का नाही, असेही म्हणणारे अंधश्रद्धा जे असतात, नास्तिक असतात, ते म्हणतात. कारण शंका कुशंका ते देवाच्या बाबतीत घेतच असतात. परंतु देव कधीही झोपत नाही, उलट सगळं काही तो पाहत असतो. इतकी बारीक नजर त्याची प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक प्राणी मात्रावर असते. त्याची दया जशी अपार आहे तशीच तो क्षमाशीलही आहे. पण जेव्हा जेव्हा पाप वाढेल, दुराचार वाढेल आणि धर्माविपरीत आचरण असेल अशा लोकांचा किंवा उच्छाद मांडून लोकांना त्रास देणाऱ्या अशा लोकांवर मग सुदर्शन चक्र फिरवल्याशिवाय सुद्धा तो राहत नाही. जेव्हा ताप असह्य होतो तो कृष्णमेघ सहस्रधारांनी कृपावृष्टी करतो. जगाचे पाप धुतले जाते, ताप शमतो आणि मग सर्वत्र शांती आणि सुख नांदते. ज्ञानदेवांनी मागितलेले पसायदान तो लोकस्वामी सर्व लोकांना बहाल करतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. तोच सर्व जीवांचा नियंता, मार्गदर्शक आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली प्रकृती हे जग रचवते आणि साऱ्या जगाचं परिवर्तनही याच्याच अध्यक्षतेखाली होत असतं. म्हणजे जगाची रचना ही प्रकृती करते आणि भगवंत सगळं जग जे हे फिरवत असतो, परिवर्तन जे करत असतो ते
त्याच्या अध्यक्षतेनुसारच त्याच्या खालीच हे सगळं चालू असतं. आणि म्हणूनच भगवान विष्णू श्री नारायण यांना काय म्हटलंय? लोकस्वामी म्हटलेलं आहे. श्लोक 93, 751 नाम बघतो आपण. त्रिलोकधृक्. ओम त्रिलोके दृश्ये नमः. त्रीन लोकान धारयती इति त्रिलोकधृक्. 3 लोकांना जो धारण करतो म्हणून त्याचं एक नाम त्रिलोकधृक् असं आहे. इथे 3 लोक किंवा बहुलोक एवढाच अर्थ नाही आहे, तर 3 म्हणजे समस्त असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तो परमात्मा समस्त विश्वाचा धर्ता आहे. हे समस्त चराचर जगत, हे समस्त व्यक्त विश्व त्या परमात्म्या संज्ञा अव्यक्तार्णवात कमलवत विराजमान झालेला आहे. आणि तो अव्यक्त अक्षर परमात्मा काय आहे? त्याचा मूलकंद होय या कमलाचा. हे जे विश्व आहे हे विश्वाला कमल म्हटलेलं आहे आणि परमात्मा हा त्याचा मूलकंद आहे. याआधी 750 नाम लोकस्वामी म्हटलं आहे. वात्सल्याच्या पोटीस दुष्ट निग्रहणही येते, त्यामुळे त्याला अवतार कार्यामध्ये प्रजाद्रोही कामक्रोध परायण लोभी असुरांवर वारंवार शस्त्र धरावे लागते. धर्मसंस्थापनार्थ केलेले हे निग्रहानुग्रह रूप अवतार कार्य स्थूल रूपाने वर्णिलेले जरी असले तरी ते कसे सूक्ष्म आहे. त्याचं स्वरूप आध्यात्मिक आहे. प्रजेचा द्रोह काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादी आसुर गुणगणांकडून होत आहे. त्यांचा निग्रह ब्रह्मचर्य म्हणजे सत्य आणि संयम यांच्या नेतृत्वाखाली दैवी गुणगणांकडून होतो. हे आध्यात्मिक समाजशास्त्र आहे. याची उपेक्षा करून बाह्य अमुक एक राज्य पद्धती कायम केल्याने लोकसत्ताक आणि साम्यवादी किंवा अन्य कोणती कार्यभाग सिद्ध व्हायचा नाही. म्हणून ज्ञानदेवांसारखे तत्वज्ञ आणि सर्वभूत इथे रता असणारे महापुरुष दैवी संपदेचा संदेश देऊन मोकळे होतात. दैवी गुणांच्या जोपासनेनेच सर्वांचा सर्व काळ सर्व मनोरथ पूर्ण होतील असं त्यांचे दर्शन आहे. परमात्मा ही लोकांचे स्वामित्व करतो, त्रिभुवनांचा परिपाळ करतो आणि तोही या गुणांना अनुसरूनच होय. श्लोक 93, 752 बघतो पण. सुमेधा. ओम सुमेधसे नमः. शोभना मेधा प्रज्ञास्येति सुमेधाः. ज्याची मेधा म्हणजे धारणा शक्ती, ग्रहण शक्ती किंवा प्रेरणा उत्तम आहे त्याला सुमेधा म्हटलेलं आहे. सुशोभना मेधा प्रज्ञा अस्य इति सुमेधाः असं जे घेतलंय. सु म्हणजे चांगली, उत्तम या अर्थाने. जसं सुरीचे शोभनत्व तिच्या स्वकार्यक्षमतेत छेदन पटुतेमध्ये आहे, तसेच बुद्धीचे शोभनत्व कशात आहे? तिच्या तत्वग्रहण क्षमतेमध्ये आहे. हेमचंद्रांचे एक कवी होता, त्याने बुद्धीचे गुण कसे आहेत ते सांगितले आहेत. ही बुद्धी कशी आहे? शुश्रूषा श्रवणम चैव ग्रहणम धारणम तथा. शुश्रूषा श्रवणम चैव ग्रहणम धारणम तथा उहापोहोर्थ विज्ञानम तत्वज्ञानच धीहि गुणाः. शुश्रूषेचा अर्थ काय केलाय? शुश्रूषा म्हणजे सेवा किंवा शिकण्याची इच्छा. ईशा म्हणजे इच्छा असणे. कशाची? तर शिकण्याची. सेवा करत करत कुठल्याही गोष्टीची शिकण्याची इच्छा असली पाहिजे. श्रवणम म्हणजे आत्मसात करायचे, जे काही ऐकलं असेल ते आत्मसात करणे. चैव म्हणजे च एव ग्रहणम. काय ग्रहण करायचे? तर आत्मज्ञान किंवा जे काही तत्वज्ञान असेल ते ग्रहण करणे. तथा धारणम, त्याचप्रमाणे धारणम म्हणजे लक्षात ठेवणे. प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा या बुद्धीच्या विधा आहेत 3. प्रज्ञा म्हणजे ग्रास्पिंग पॉवर ज्याला म्हणता येईल आपली. मेधा म्हणजे धारणा शक्ती आणि प्रतिभा सगळ्यांजवळच असते असं नाही, पण या 2 शक्ती सगळ्यांजवळ असतात. त्याचा उपयोग कसा करायचा? धारणम तथा म्हटलेलं आहे, म्हणजे धारणा करणे, लक्षात ठेवणे. जे काय ग्रास्पिंग म्हणजे जे आपण ग्रहण केलं आहे ते धरून ठेवणे
अशा अर्थाने लक्षात ठेवणे, पुन्हा पुन्हा त्यावर मनन चिंतन असलं की ते लक्षात राहतं, स्मरणात राहतं, म्हणजेच धारण करणे होतं. उहापोहर्थ म्हणजे तर्क वितर्क. उहापोहचा अर्थ काय आहे? चर्चेतून विश्लेषणातून जे सारतत्व आलंय ते घेणं. अर्थ आणि विज्ञान दोन्ही आलंय. अर्थ म्हणजे समजून घेणं, बारकावे त्यातले समजून घेणं, विवेचन त्यातलं, आणि विज्ञान जे विशेष ज्ञान, अर्थातील विशेष गहन अर्थ समजून घेणे. तत्वज्ञानमच आणि तत्वज्ञान म्हणजे परमसत्याचं ज्ञान जे आहे, हे सगळे बुद्धीचे धीही गुणाहा शेवटी म्हटलेलं आहे. हे सगळे बुद्धीचे 8 गुण सांगितलेले आहेत, जी बुद्धीला गुणांमुळे विकसित करते. हे सगळे गुण ज्याच्यात असतात किंवा आपले वाढवावेही लागतात, हे मग बुद्धीला आपल्या विकसित करतात. बुद्धीचे असे 7 गुण सांगितले असले तरी त्यात मुख्य तत्व काय आहे? ज्ञानच आहे. इतर सर्व गुण तदुपकारक म्हणून गुण गणले गेले आहेत. तत्वज्ञान करून देणे हाच तिचा कार्यभाग आहे. तेव्हा सुमेधा म्हणजे ज्याची मेधा त्याचा अचूक वेध घेते, तत्वज्ञानाचा ते हस्तगत करते, तो कसा आहे? तो सुमेधा म्हटला जातो. परमात्मा हा तर स्वतःच ज्ञेय तत्व आहे. स्वतत्व तो स्वतःच आकळतो, म्हणून तो सहजच सुमेधा आहे म्हटला गेलेला आहे. पण मनुष्य सुद्धा हे होऊ शकतो. बुद्धी हे मानवाचे निरुपम उपकरण आहे, शस्त्र आहे. त्या साधनानेच त्याने सर्व सिद्धी मिळवलेली आहे मानवाने बुद्धीच्या योगे. म्हणून त्याची सर्वात मोठी सिद्धी म्हणजे ही बुद्धी सिद्ध करणेच होय. मानवाचा सर्वोत्तम आदर्श स्थितप्रज्ञच सुमेधा हा पदाने तोच अभिप्रेत आहे सांगितलेला इथे. योगीजन सर्वात्मना आत्मशुद्धीसाठी झटत असतात. ती आत्मशुद्धी म्हणजे वस्तुतः बुद्धिशुद्धीच होय, कारण आत्मा स्वतः शुद्धच आहे. बुद्धीची शुद्धी झाली म्हणजे ती स्थित होते आणि तो बोध स्वरूपच आत्मा मग भेटतो. या बोधांच्या ऐक्यालाच, हे जे बुद्धी आणि बोध यांचं जे ऐक्य आहे त्यालाच आत्मशुद्धी म्हणावायचे, तत्वज्ञान म्हणावायचे. परमात्मा हा आत्मभिन्न काहीच ओळखीत नसल्यामुळे तो स्वदृक होय, आणि जो स्वदृक तो सुमेधाही होय. मनुष्याने मात्र या नामातून हेही सगळं घ्यायला हवं की आपली मेधा कशी सुमेधा होईल यासाठी विचार असला पाहिजे. आणि त्यासाठी जे 8 गुण जे आपण बघितले एका श्लोकातून, ते बुद्धीला विकसित करण्यासाठी उपयोगी होतात. त्याप्रमाणेच आपलं बुद्धी विकसित करण्याचा प्रयत्न करायचा. शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण, उहापोह, अर्थविज्ञान, तत्वज्ञान हे सगळे गुण अंगीकारून भगवंतासारखं सुमेधा होण्याचा प्रयत्न मनुष्यानेही करायला हवा. श्लोक 93. 753 नाम बघतो आपण. मेधजहा. ओम मेधजाय नमः. मेधेध्वरे जायत इति मेधजहा. मेध म्हणजे यज्ञ आणि ज म्हणजे जन्मलेला. मेधजचा अर्थ आहे यज्ञात जन्मलेला. अश्वमेधासारख्या महान यज्ञामध्ये त्यालाच आवाहन केलं जातं. त्याच्याच अध्यक्षतेखाली तो यज्ञ केला जातो. म्हणूनही गीतेमध्ये हा उल्लेख आलेला आहे की तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणजे सर्वव्यापक ज्ञानस्वरूप साक्षात अक्षर परमात्माच नेहमी यज्ञामध्ये उपस्थित असतो. यज्ञे प्रतिष्ठितम म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याजवळ परमेश्वराने असावे अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्रशस्त कर्मे करीत असावे. आणि जोपर्यंत शुभ कर्मे त्यांच्याकडून होत राहतील तोपर्यंत परमेश्वर त्यांच्या सन्निध राहील. कारण जिथे यज्ञ सुरू आहे तिथे परमात्मा आहे असे का म्हटलं तर यज्ञाच्या ठिकाणी संगतीदारात्मक कर्म, श्रेष्ठांचा आदर, सर्वांचं संघटन आणि सर्वांवर उपकार करण्याची प्रशस्त कर्मे होत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ईश्वराचं वास्तव्य असतं. गीतेमध्ये यज्ञाचा अर्थच हा आहे की एखाद्या सहभावनेने केलेलं कर्म, ज्यामध्ये आपण आपल्या शक्ती, कर्म, कौशल्य, निष्काम भावनेने नियोजित कार्य समर्पित करू शकतो. आणि मग त्या योगे
अव्यक्त ब्रह्मास आवाहन करू शकतो. त्याच्याकडून कृपा प्रसाद रूपाने आपले इच्छित साध्य करू शकतो. अशा तऱ्हेने जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे समर्पण करतो, म्हणजेच यज्ञच करतो, तेव्हा त्यातून मग आत्मप्रचितीचा उदय होतो, म्हणजेच प्रचिती उदयाला येते. म्हणून तो मेधज आहे. वेदांताच्या अभ्यासकांकरता ही संज्ञा खूपच अर्थवाही आणि सूचक आहे. म्हणून आचार्यांनी भाष्यामध्ये केले, मेधे अध्वरे जायते. यज्ञाने जेव्हा मनुष्याची पूर्ण शुद्धी होते, जेव्हा तो यज्ञ क्षपित कल्मश होतो, म्हणजे पापरहित सगळी कर्म ज्यामध्ये केल्या जातात, असा जेव्हा यज्ञ होतो तेव्हाच आत्मदर्शन होतं. पण आत्मदर्शन हे काही कर्मफल नव्हे, ते तर ज्ञानफल होय. ज्ञानफलच म्हणजे ज्ञान एकाएकी खरं तर होत नाही. स्वर्णाश्रम धर्माचरण रूप कर्म म्हणजे आपल्या वर्णामध्ये जो सांगितलेला आहे, तो जो स्वधर्म आहे आपला, त्यानुसार कर्म. मग यजन, पूजन, ध्यान, वाक्य, विचारण रूप उपासना वा विकर्म. विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म नव्हे, ते विशेष कर्म. आणि शेवटी मग सर्व संन्यासपूर्वक प्रयाण साधना करावी, तेव्हा कुठे ते ज्ञान वा अकर्म निष्पन्न होते. इथे अकर्म म्हणजे करून न केल्यासारखे, निष्काम कर्म, त्याला नैष्कर्म्य असं सुद्धा म्हटलं जातं. असा जीवनमेध करावा, तेव्हा कुठे ती आत्मशुद्धी होते, ते मेधाजनन होते. मेधाजनन म्हणजे मेधातून, यज्ञातून जे उत्पन्न होते ते त्यालाच म्हणायचं आत्मशुद्धी, जिचे फळ तो परमात्मा आहे. ना विरतो दुश्चरितात, ना शांतो ना समाहितः, ना शांत मानसो वापी प्रज्ञानेन माप्नुयात. म्हणजे प्रज्ञानेन एनम आपनुयात. मेधज म्हणजेच मेधा जनन रूप जो यज्ञ, तोच मेध म्हटलेला आहे. आणि तिथेच मग त्या मेधेमध्ये, प्रज्ञेमध्ये तो परमात्मा प्रकाशतो, म्हणून इथे म्हटलेलं आहे. प्रज्ञानानेच, उपनिषदाचं वचनच आहे की प्रज्ञानाने त्या परमात्म्याला प्राप्त करून तसं घेता येणार नाही. परंतु वाईट कर्मापासून बाजूला न होणे, मनाची शांती स्थिरता न होणे, चित्त स्थिर नसणे, अंतःकरणात उद्विग्नता असणे, हे म्हणजे बाहेरून फक्त संन्यास घेतलेला पण आंतरिक शुद्धी नसलेला असेल, इंद्रियांवर नियंत्रण नसणारा असेल, तर आत्मज्ञान होणार नाही. म्हणून इथे नुसतं प्रज्ञानाने नाही तर आचरण सुद्धा सगळ्या प्रकारचं शुद्ध हवं. म्हणजेच आत्मज्ञान प्राप्तीसाठी सदाचार, शांती, एकाग्रता आणि स्थिर मनाची, चित्ताची सुद्धा आवश्यकता असते, हेच यातून सांगायचे. मग तेव्हा आत्मप्रचिती, आत्मशुद्धी होऊन आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आशय हाच आहे की त्या उपनिषद वचनाचा की बौद्धिक प्रकर्षाने कोणाला अमृतानुभव लाभवायचा नाही. ज्या ज्ञानामध्ये विषय मृगतृष्णा शमन नाही, ते आत्मज्ञान नव्हे. ज्या प्रकाशाने नैश्य अंधकार नाहीसा होत नाही, तो सूर्यप्रकाश नव्हे. तसं एक वेळ असं मानणं शक्य आहे की एखाद्याला तीव्र वैराग्य झालाय पण आत्मज्ञान नाही. पण हे मान्य शक्य नाही की आत्मज्ञान झाले आहे पण वैराग्य मात्र नाही, कारण ज्ञानाचा तो सहज परिणाम आहे. अरुणोदय जसा सूर्योदय निकट असल्याचे सूचित करतो, जेव्हा उषप्रभा फाकते म्हणजे अरुणोदय येतो आधी, तेव्हा असं कळतं की आता सूर्योदय होणार आहे, सूचित करतो. तसा वैराग्य प्रधान दैवी गुणोत्कर्ष जर झाला असेल तर मग आत्मज्ञानोदय निकट असल्याचे सूचित होतं. परंतु सूर्योदयाचे चित्र जसे दिवस करीत नाही, तसे कोरे शाब्दिक पांडित्य विकार शमन करीत नाही. म्हणून शाब्दिक पांडित्य नको, तर विकार सुद्धा गेले पाहिजे. म्हणजे वैराग्य, वीतराग यस्मात, त्याला वैराग्य म्हणतात. राग म्हणजे इथे आसक्ती, या अर्थाने संस्कृतमध्ये नेहमी अर्थ घेतला जातो. वैराग्याचा हा व्युत्पत्तीने अर्थ केला जातो की वीत राग यस्मात, ज्याच्यातून आसक्ती, सगळ्याचा लोभ मोह गेलेला आहे, त्याला खरोखर वैराग्य आलेलं आहे. आणि मग वैराग्य आल्यानंतर सुद्धा ज्ञानही हवं. आणि ज्ञानाचं लक्षणही पुन्हा सांगितलंय की तज्ज्ञानम प्रशमकरम यद इंद्रियाणाम.
अशा ज्ञानाग्नीमध्ये विकार हवन करून, विकारांचा हवन झाल्यानंतर मग जो होणारा यज्ञ असतो, त्या यज्ञातून जो प्रगट होतो तोच मेधज होय. परमात्म्याचं हे एक नाम जे घेतलंय ते याही सगळ्या अर्थाने बघायचंय. श्लोक 93 754 नाम बघतो पण धन्य हा. ओम धन्याय नमः. कृतार्थो धन्य हा. कृतकृत्य कृतार्थ याचा अर्थ आहे. धन्यचा अर्थ आहे कृतकृत्य किंवा कृतार्थ, ज्याची संकल्पित किंवा आवश्यक कर्तव्ये यशस्वीरित्या संपूर्णपणे पार पाडली आहेत असा. त्याची कुठलीच इच्छा अपूर्ण राहत नाही किंवा नव्याने मिळवण्यासारखी काही नाही, आणि म्हणून तो खरोखर कृतार्थ आहे, कृतकृत्य आहे, धन्य आहे. त्या परब्रह्माची ही स्थिती खरोखर परिपूर्ण आहे. ज्याला काही अनवाप्त किंवा अवाप्तव्य असं नाही. काही मिळवायचंय की किंवा कोणासाठी काही मिळवायचंय किंवा मिळवून ते राखायचंय असंही नाही, म्हणून त्याला कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही. त्या सर्व कर्तव्यता प्रहाणी झालेल्या ज्ञानी पुरुषालाच मग धन्य म्हणावयाचे. नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी असं गीतेत भगवंतानी म्हटलंच आहे. मला या तिन्ही लोकांमध्ये कोणतंही कर्तव्य करायचं नाही. तसंच प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू मिळालेली नाही असंही नाही, तरी सुद्धा कर्माचं आचरण मी करीतच असतो. परमात्मा पूर्ण काम असल्यामुळे तो कृतकृत्य आहे, तो कृतार्थ आहे आणि धन्य आहे, धन्य सुद्धा आहे. ज्यांनी परमार्थ निश्चय केला नाही आणि जे देहे प्राणे मने त्यास वरले नाहीत ते भ्रांत होत, वंचित होत. या धन्य दशेचा ज्यांनी निश्चय केला आहे त्यासाठी ज्यांचे सर्व चिंतन, सर्व भाषण, सर्व कर्म चाललं आहे ते लोकही मग धन्य होत. ते धन्या भुवी परमार्थ निश्चित हा शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमंती. म्हणजे ज्यांचा उद्देश परमार्थ प्राप्त करावायचा आहे त्यांनी इंद्रियांना वश करून संसाराच्या नश्वरतेला समजून आत्मज्ञानाच्या शोधात असायला हवे. ते धन्याभूमी परमार्थ निश्चिते हा शेषास्तु ब्रह्मनिलये परिभ्रमंती असं जे म्हटलंय ते यासाठीच. सांसारिक भ्रमजालात ते फसत नाहीत. ब्रह्मनिलये परिभ्रमंती, नाही तर असे लोक भ्रमण करतात, सांसारिक भ्रमजालामध्येच फसत जातात. परंतु आत्मज्ञानाच्या शोधात जे लागलेले आहेत, पूर्ण काम आहे, वैराग्यपूर्ण ज्यांचं जीवन आता झालेलं आहे ते मात्र या ब्रह्मजालात मग फसत नाही. परमात्मा प्राप्तीचा निश्चय न होणे हेच खरं शोचनीय आहे. पण परमात्मा प्राप्तीचा निश्चय होणे म्हणजेच धन्य होणे होय. आणि परमात्मा तर स्वतः धन्य आहे, कृतार्थ आहे, कृतकृत्य आहे, पूर्ण काम आहे. श्लोक 93 755 नाम बघतो आपण. सत्यमेधाहा. ओम सत्यमेधसे नमः. सत्या अविथता मेधा अस्येति सत्यमेधाहा. मेधा शब्द आलेला इथे. सत्य आणि मेधा, प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा या विधा बुद्धीच्या 3 विधा सांगितलेल्या आहेत. प्रज्ञा म्हणजे ग्रास्पिंग पॉवर ज्याला म्हणता येईल, ग्रहण शक्ती, आणि मेधा म्हणजे धारणा शक्ती. भगवंताची धारणा शक्ती काही वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. भगवंताची मेधाशक्ती सत्य आहे, त्यात कोणत्याही प्रकारे चंचलता नाही, उणीव येत नाही असा तो परमात्मा सत्सत विवेक बुद्धीची पराकाष्ठा आहे. आणि तो लौकिकातील अपूर्ण परिणामांनी कधीही विचलित होत नाही. या विविधतेच्या जगतात तोच सुप्रतिष्ठित आहे. या 93 श्लोकामध्ये सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधरा हा जो खालच्या इथला श्लोकार्ध दिलेला आहे या सगळं मेधा सूत्र आलेलं आहे. सुमेधा चांगली मेधा असणारी, मेधजा मेधेमधून उत्पन्न झालेला अशा अर्थाने. आता इथे मेधजा म्हणजे यज्ञ याही अर्थाने आहे, आणि जी धारणा शक्ती आहे त्यातून जो जन्म घेतो तो कोण? तर अत्यंत बुद्धिमान. कारण त्याची ग्रहणशक्ती जशी चांगली असते तशी त्याची धारणाशक्तीही चांगली असते, आणि उत्तमच तो घेतो. म्हणजे त्यातून जी चांगली बुद्धी निर्माण होते, जो म्हणजे जन्मलेली असते
ती सत्य असते. धन्य सांगितल्यानंतर आता हा सत्यमेधा. त्या मेधाबलानेच मनुष्याचं जीवन धन्य होय आणि सर्वोपजीव्य सर्व फलदात्री धरेला धारण करण्यास तो समर्थ होतो. सर्व विद्या, कला, व्यापार, उद्योग मेधाधीन आहेत. मेधा नसेल तर सगळं यथावत होणार नाही आणि त्याचे फल तितक्या अंशाने मग लाभणार नाही. जसं आंधळ्या माणसाजवळ रत्न असले तरी ते जसे त्याला दिसत नाही आणि हस्तगतही होत नाही, त्याप्रमाणे त्याला या विश्वास साठलेली सर्व संपत्ती माणसाजवळ असूनही ती त्याला मेधाशक्तीच्या अभावी दिसत नाही, कारण त्याच्याजवळ ती मेधाशक्ती नाही, म्हणून त्याला हस्तगत करता येत नाही. म्हणून म्हटलंय की सर्वस्य लोचनम शास्त्र यस्य नास्त्यंध एव सहा. सर्व प्रकाशक शास्त्र ही त्यालाच उपयोगी की ज्याला आपली काही बुद्धी आहे, स्वतंत्र मेधा आहे. तोच सर्व प्रकाशक शास्त्राचा उपयोग करून घेऊ शकतो आणि इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. पण ज्याला ती स्वतंत्र मेधा नाही, बुद्धी नाही, त्याला त्याचा काहीही उपयोग नाही. पुन्हा आणखीनही एक संस्कृत श्लोक आहे की यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य धर्मण किं करिष्यति. ज्याप्रमाणे म्हणजे डोळे नसणाऱ्याला, लोचनाभ्याम विहीनस्य डोळे नसणाऱ्याला आरशाचा काय उपयोग, कशासाठी दृष्टांत दिलाय तर यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा, ज्याला स्वयंप्रज्ञा नाही, मेधा नाही, बुद्धी नाही, ज्याच्याजवळ प्रतिभा नाही. प्रतिभाची गोष्ट वेगळी, पण प्रज्ञा आणि मेधा नाही, त्याला शास्त्र काय करणार. म्हणजे शास्त्रज्ञान त्याच्यासाठी काय उपयोगाचं. स्वतःची जर ग्रहणशक्ती नाही आहे, धारणाशक्ती ज्याच्याजवळ नाही आहे, त्याला शास्त्राचा काय उपयोग. मोराच्या पिसारावरील डोळ्यासारखे दृष्टीहीन होय सगळं. म्हणजे डोळे आहेत त्याला, पण ही शक्ती त्याच्याजवळ नाही आहे. जसं मोराच्या पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात पण त्यांना दृष्टी नसते, म्हणून म्हटलेलं आहे तो डोळस दिसत असला एखादा, पण शास्त्र वाचला असला तरी सुद्धा प्रज्ञा आणि मेधाशिवाय तो दृष्टीहीन आहे. परमात्मा हा चिद्रूप असल्यामुळेच तो परममेधावी तर आहेच, त्याची ही मेधा सत्यही आहे. म्हणजे अविथथ, विथथ म्हणजे खोटी, भ्रम निर्माण करणारी, आणि लागल्या म्हणजे नकारार्थी. अविथथ म्हणजे सत्य, व्यर्थ नाही म्हणजे अव्यर्थ आहे. मोघ म्हणजे मोघचा अर्थ सुद्धा व्यर्थ, आणि अमोघ म्हणजे व्यर्थ नाही, अशी जी कधी नष्ट न होणारी. म्हणून अविथत, अव्यर्थ आणि अमोघ अशी त्याची मेधा आहे. तिचा निर्णय अचूक असतो. तिच्या निर्णयात संशयाला आणि आंशिकतेला किंवा असमग्रतेला मुळीही वाव असत नाही. तिचं दर्शन निसंशय आणि समग्र असतं. बुद्धीचं सत्यत्व, वैशारद्य ते हेच आहे. डोळस मनुष्य जसा आडवाटेला जात नाही आणि चाचपडत किंवा ठेचाळत नाही, तर थेट निर्विघ्न मुक्काम गाठतो. त्याप्रमाणे जो ज्ञेय गाठतो तो सत्यमेधा म्हणावयाचा. परमात्मा हा तर सहजच सत्यमेधा आहे, त्याला काही वेगळा प्रयास करावा लागत नाही. पण ज्यांना तो मुक्काम गाठायचा आहे त्यांनी सुद्धा हे सत्यमेधत्व अंगीकारलं पाहिजे. साधकाला बुद्धीची शुद्धी करून ते पद पटकवायचं आहे. त्याची कृपा असेल तर मग ते शक्यही होऊ शकतं, पण परमात्म्याची सुद्धा त्याच्यावर कृपा असावी. पण परमात्मा मात्र सत्सत विवेक बुद्धीची पराकाष्ठाच आहे, म्हणून त्याला सत्यमेधा म्हटलंय. श्लोक 93. 756 नाम बघतो आपण. धराधरा. ओम धराधराय नमः. अंशरशेषैः शेषाद्यैरशेषां धरां धारयन् धराधराः. म्हणजेच शेष आदी आपल्या संपूर्ण अंशाने समस्त पृथ्वीला जो धारण करतो त्याला, त्यासाठी धराधरः एक नाम दिलेलं आहे. पृथ्वीचा जो मुख्य आधार त्याला धराधर म्हणतात. या धरेला मी धारण केले आहे असं कोणी म्हणू शकत नाही. ते परमात्म्याचंच कर्म आहे, तोच म्हणू शकतो. म्हणून तर त्यांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भगवंतांनी की गामाविश्यच भूतानी धारया. मेहमोजसा पुढच्या याच्याशी जोडलेला आहे. पण गाम आविष्य
गाम म्हणजे पृथ्वीत शिरून मीच या सर्व प्राणी मात्रांचं भूतानी धारयामी सर्व प्राणी मात्रांचं धारण करतो. पृथ्वीच्या पाठीवर सर्व चराचर वस्तू राहू शकतात. हा पृथ्वीच्या आकर्षकत्वाचा परिणाम आहे. म्हणून पृथ्वीला भूतधारिणी म्हणतात. पृथ्वीच्या अंगी ही जी धारणा शक्ती आली आहे ती माझाच प्रभाव होय असं भगवंत म्हणतात. मीच पृथ्वीच्या अंतर्गत राहून सर्व भूतमात्रांना माझ्या सामर्थ्याने पृथ्वीवर राहणे शक्य करतो. पुढे मग जे म्हणतात धारयाम्य हमोजसा वगैरे तो पुढचा भाग आलेला विभूती योग सांगत असतात. विभूती नव्हे 15व्या अध्याय सांगत असताना की मग रसरूप जलरूप चंद्र वगैरे सगळं मीच आहे या अर्थाने पुन्हा आणि औषधी रूपाने सुद्धा जे मी सर्व वनस्पतींचं पोषक द्रव्य आहे तेही मीच आहे असं समज. पण कशाने तर चंद्रकिरणाने ज्या सगळ्या वनस्पतींच्या पोषण मी करतो, औषधीयुक्त वनस्पतींचं पोषण मी करतो, सगळी पोषक द्रव्ये देतो तेही सुद्धा मीच आहे. चंद्राच्या ठाई सुद्धा मीच रसरूप होऊन पोषण करतो. पण पृथ्वीत प्रवेश करून आपल्या बलाने गुरुत्वाकर्षण शक्तीने सर्व भूतांना पृथ्वीच्या पाठीवर धारण करतो तोही कोण मीच आहे असं भगवंताने गीतेच्या 15व्या अध्यायात जे सांगितलं आपला विभूती त्यात उल्लेख आलेला आहे. हा धरारूपे धरीत असे म्हणजे प्रत्येक देहाची एक अभिमानी देवता असते, तीच त्याचे धारण करीत असते. तसे या धरेचे पृथ्वीची जी अभिमानी देवता तीच या धरेला धारण करीत आहे. ही अभिमानिनी देवता प्रति व्यक्ती वेगळी जरी दिसत असली तरी वस्तुतः ती सगळी काय चित शक्ती होय. सूर्यबिंब एक आहे, त्याची प्रतिबिंबे असंख्य आहेत. त्या प्रत्येक प्रतिबिंबात जे तेजरूप आहे ते सारे स्पष्ट सूर्याचंच आहे. दिसतंय फक्त प्रतिबिंब, पण सगळ्या इतर प्रतिबिंबांमध्ये जे तेज आहे ते सगळं सूर्याचंच आहे. त्याचप्रमाणे एकच एक आत्मसत्ता आहे आणि तिची सारी दिसणारी ही जी रूपे आहेत प्रतिबिंब मात्र आहेत, सगळी दिसणारी रूपं ही सगळी त्याचीच रूपं आहेत, प्रतिबिंब रूपात दिसतात. सूर्य नसेल तर त्याचं प्रतिबिंब पडणार नाही. म्हणून सूर्य हा जसा सर्व प्रतिबिंबधर होय तसा परमात्मा सर्व जीव निकाय रूप या धरेचा धर्ता होय. म्हणून तो धराधर म्हणावा याचा. अखिल विश्वाचा विचार वेगळा, ते फार मोठे आहे, पण आम्हा सर्व जीवांचे जीवन या पृथ्वीशी निगडीत आहे. तीच आमची धात्री आहे, तीच आमची माता आहे. तिच्याच कुशीतून आम्ही जन्मलो, तिच्याच मांडीवर आम्ही खेळलो आहे आणि शेवटी तिच्याच पदराखाली निजणार पण आहोत. अशी ही धरा आहे. सर्व जीवन समग्र जीवन तिनं धारण केलंय. ती आमची माता आहे आणि पिता तो परमात्मा होय. त्यालाच पुढच्या नामात तेजोवृष म्हटलेला आहे. तो तेजोवृष तो सूर्य भगवान या धरेच्या ठाई आपले ओज ओतून तिला जीवन धारणक्षम बनवितो आणि त्यामुळेच तो या धरेचा धर वा वर होय. सृष्टीच्या आरंभी अव्यक्तार्णवात बुडलेली ही सगळी भूमी वरारूपाने परमात्म्यानेच उद्धरलेली आहे. म्हणूनही तो धराधर म्हणावयाचा.